afternoon, dear onliners. Good afternoon all. Good afternoon once again, all of you. काय रे आज काहीतरी रिझनिंगचं दिसतंय बरं का? बेसिक. अच्छा, याचा पेपर आहे. कुणाकुणाचा आहे? आहे साधा सोपा असतो. पटकन टाईप करून टाकायचा. पटकन मीन्स पटकन सट समजा. चला प्रिव्हियस इयर्स पेपर आज मेमरी बेस्ड पेपर घेणे लाइव आज 3 PM ट्यूजडे 15 मार्च तुमचे कभी दिसतात आज शीट्स आहेत का तुमच्याकडे याचे नाही याचे PDF शीट्स मिळाले का याच्या क्वेश्चनचे नाही का चला मग इथेच बघूया चला ऑनलाईनच अनिकेत पीयूष सोनू शुभम ऑल ऑफ यू व्हेरी गुड मॉर्निंग आहे का गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू चला मग एक क्वेश्चन बघूया तुमच्याकडे नाहीत ना क्वेश्चन्स तुमच्याकडे आहेत का रे ऑनलाईनर्स PDF आलेत का याचा तुमच्याकडे नसतील तर डेफिनेटली यांच्याकडे पण नसतीलच डेफिनेटली रिजनिंग आठवतं का डेफिनेटली वर्ड रिजनिंग आल्यामध्ये कुठेतरी डेफिनेटली शोधणे आहेच आणि त्याच्यापासूनच सुरुवात करणे आहे स्पेशली सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स ते तर असतीलच तुम्हाला 10-15 मार्काचे ते तर असतीलच आणि साधे सोपे असतील खूप किचकट टाईपचे नसतील ते सहज सॉल्व करतील नो चला मग इकडे बघूया एक एक क्वेश्चन्स क्वेश्चन दिसतोय का क्लिअर ऑनलाईनर्स क्वेश्चन क्लिअर दिसतोय हां इकडे ऑफलाईनर्स सर्वांना हे जे दिसतंय ना अल्फा न्यूमरिक सिरीज असं काहीतरी म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये राईट ना फ्रीचे मार्क देऊन जातो पूर्णच्या पूर्ण आणि खूप कमी वेळात तर फक्त ही सिरीज बघून घेणे यामध्ये काही नंबर्स असतील काही अल्फाबेट्स असतील त्या अल्फाबेट्समध्ये काही वॉवेल्स कॉन्सोनेंट्स आणि काही सिम्बल्स असतील सिम्बल्स मीन्स वॉट हे दिसतं ॲट पुन्हा हॅश अँड सो ऑन याच्याशीच रिलेटेड काहीतरी कुठून तरी क्वेश्चन तयार करेल की फ्रॉम लेफ्ट टू राईट इतकं कुठंतरी या नंबरवर कोणीतरी आहे मग तो राईट टू लेफ्ट किती असायला पाहिजे किंवा असं पण असेल प्रिसिडेड बाय फॉलोड बाय ज्यावेळेस हा टॉपिक घेतला होता त्यावेळेस हे सर्व आपण शिकलो होतो राईट आज त्याला अप्लाय करूया चला हे अल्फा न्यूमरिकल सिरीज मिळते आहे यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय करत आहे की हाऊ मेनी इलेमेंट्स आर देअर बिटवीन द 10th इलेमेंट फ्रॉम द लेफ्ट मीन्स या डिरेक्शन फ्रॉम द लेफ्ट मीन्स या डिरेक्शन आणि फ्रॉम द राईट मीन्स इकडे फ्रॉम द लेफ्ट अँड 15th इलेमेंट फ्रॉम द राईट लेफ्ट पासून 10th इलेमेंट अँड राईट पासून 15th इलेमेंट यांच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत दॅट इज द क्वेश्चन आय टेस्ट समजा आय टेस्ट डोळ्याची चाचणी तुमची की लेफ्ट पासून कोणतं घ्यायचं आहे 10 तर लेफ्ट एंड हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मीन्स हा इथपर्यंत पोहोचला मीन्स इथपर्यंत पोहोचला आहे आणि राईट एंड पासून कोणतं पाहिजे 15th इलेमेंट राईट एंड हा तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15 मीन्स इथपर्यंत तर क्वेश्चन हा विचारला आहे क्वेश्चन हा की हाऊ मेनी इलेमेंट्स यांच्यामध्ये हे दोन नाहीत बरं का यांच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत त्याच इज द क्वेश्चन कोण करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे का ऑप्शनमध्ये मिळाला 1 मार्क फ्रीचा ठीक ना फ्रीचे मार्क देऊन जात आहे पटापट अटेम्प्ट करता आले पाहिजे चला रे इकडे ऑप्शन नंबर सी यस 10 बरं नोट काय करणार इथे नोट करण्यासाठी आहे का नाही म्हणजे समोर जाणे क्लिअर आहे ना चला नेक्स्ट त्याच सिरीजवर हा क्वेश्चन दिसतोय बरं का असं वाटतं मला व्हॉट शुड बी कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय आला पाहिजे इन द फॉलोइंग सिरीज बेस्ड ऑन द अबव अरेंजमेंट मीन्स मागची अरेंजमेंट मागच्या पेजला जी होती त्या अरेंजमेंटमध्ये इथे बघा A त्यानंतर ॲटेड दिलेलं आहे BY त्यानंतर सिम्बल आहे बरं 3 तुम्हाला अल्फाबेट्स आहेत आणि मग एक सिम्बल आहे 3 अल्फाबेटचा एक सिम्बल आहे 3 अल्फाबेटचा एक सिम्बल आहे तर इथे काय येईल तर थोडं मागच्या पेजवर जाऊन बघूया आपण AZZ ॲटलेट ओके कुठे मिळतो बघूया बघा AZZ
आणि त्यानंतर त्याने घेतलं ॲट मीन्स नंबर जे आहेत त्याला ड्रॉप केलं आहे, त्याला ड्रॉप केलं आहे. तर त्यानंतर असं असायला पाहिजे की BYY नंबर ड्रॉप करून हा हॅश असायला पाहिजे. आहे का असं बघूया तर? येस आहे, BYY हॅश, राईट. त्यानंतर CXX नंबर ड्रॉप केले तर अँड असंच काहीतरी समोर दिसतंय बघा. CXX नंबर ड्रॉप केले अँड सिम्बल घेतलाय. तर नेक्स्ट काय असायला पाहिजे, तर CXX झाला आहे तर मग इथे DWW असायला पाहिजे. नंबर्सला ड्रॉप करू अँड डॉलरचं साईन असायला पाहिजे. असं काहीतरी ऑप्शन कुठे असायला पाहिजे, शोधूया. मिळतं का काय? DWW अँड डॉलर मिळतं का? येस, हिअर इट इज. वेळेला पुन्हा ऐकून सहज मिळतो. अल्फा न्यूमरिक पूर्णच्या पूर्ण गुण देऊन जातात आणि खूप कमी वेळेत बरं का, खूप कमी वेळेत. फक्त तुमचे डोळे मजबूत असायला पाहिजे, आहेत ना? व्हेरी गुड. चला नेक्स्ट घेऊया. चला इकडे ऑप्शन नंबर ई. येस येस, ऑप्शन नंबर ई. व्हेरी गुड. आहे तसं दिसतं काहीतरी, बरोबर. हां, इथे ती सिरीज टाकली आहे बरं का, नाहीतर आपल्याला पुन्हा 2 पेज मागे जावं लागलं असतं. चला या क्वेश्चनला आपण बघून घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 7th टू द लेफ्ट? 7 टू द लेफ्ट. 7 टू द लेफ्ट पाहिजे. कुणाच्या तर समोर जो दिलेला असेल त्याच्या समोर काय बोलत आहे? विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज 7 टू द लेफ्ट ऑफ द 9th एलिमेंट फ्रॉम राईट. जो कोणी राईट पासून 9th एलिमेंट असेल त्याच्या लेफ्टला 7th एलिमेंट पाहिजे. राईट हँड कोणता आहे तुमचा? हा, राईट हँड. इथून 9th एलिमेंट शोधूया. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 हा मिळतोय 6. हा मिळतोय 9. याच्या लेफ्ट साईडला नॉट लेफ्ट हँड, याच्या लेफ्ट साईडला. तर याच्या लेफ्ट साईडला मी तिकडे जावं लागेल, याची राईट साईड. त्याच्या लेफ्ट साईडला कोणता एलिमेंट पाहिजे तुम्हाला? 7. याला काउंट करावं लागणार नाही. याच्यापासून दॅट इज 1 2 3 4 5 6 7. 7th वर 7च येतोय. इट मीन्स 7 असायला पाहिजे तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर. की राईट पासून जो 9th टर्मवर आहे त्याच्यापासून 7th टर्मवर कोण आहे? दॅट इज 7. राईट. हा लेफ्ट एंड आहे बरं का, आणि हा राईट एंड आहे. बट याच्या लेफ्ट साईडला जर जायचं असेल तर याची लेफ्ट डिरेक्शन येईल आणि राईट डिरेक्शनला जायचं असेल तर राईट साईडला आहे. हे एंड नाही आहे बरं का, हे डिरेक्शन. क्लिअर आहे? 7 भेटते ऑप्शन नंबर फर्स्ट. राईट. येस, ऑप्शन नंबर ए 7. शुभम, व्हेरी गुड. सोनू, पियुष. इकडे पुन्हा 1 मार्क मिळाला. हे 3च्या 3 क्वेश्चन 10-12 सेकंदात झाले होतात बरं का. त्याचा फक्त तुमचे डोळे बरोबर पाहिजे. बघा जे बोलते त्याला फॉलो करत असतं. 1 मिनिटाच्या आत 5च्या 5ही क्वेश्चन सोडून जातात आणि चुकत नाही जर बरोबर फॉलो केलं तर. चला रे, क्लिअर आहे का ऑनलाईनर्स? येस. चलो दे नेक्स्ट. चला थोडासा लांबलचक दिसतोय बट लिहिलेला लांबलचक आहे. आन्सर प्रोव्हाइड करायला लांबलचक होणार नाही. फक्त जो बोलतोय त्याला फॉलो करूया. इन द फर्स्ट 17 एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट हँड. लेफ्ट हँड मीन्स या हँड पासून एंड आर रिव्हर्स. पहिले 17 एलिमेंट जे आहेत ते रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहितील. तर काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 and 17 मीन्स इथपर्यंत हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहितील. रिव्हर्स ऑर्डर मीन्स आता स्ट्रेट ऑर्डर आहे. तर रिव्हर्स ऑर्डर मीन्स हा जो आहे हा 17चा हा इकडे आला पाहिजे. मीन्स X C हॅश 8 यानुसार रिव्हर्स केलं तर हे करत बसू नका. फक्त अजून करा की त्याला रिव्हर्स करायचे आपल्याला. रिव्हर्स करायचे इट मीन्स हा ए हा याच्या जागेवर येईल. राईट ना. हा जो झेड आहे हा एक्सच्या जागेवर येईल. हा सुद्धा झेड या सीच्या जागेवर येईल. यानुसार अजून करा. रिव्हर्स केल्यावर तसंच काहीतरी होईल ना. रिव्हर्स करा. पहिले 17 एलिमेंट्स हे रिव्हर्स करायचे केले आपण. अजून केलंय यानुसार ते काहीतरी होईल. अँड समोर काय बोलत आहे? 17th एलिमेंट कम्स टू द फर्स्ट. such that 17th element comes on the first position. Yes, हा जो आहे हा x हा फर्स्ट पोझिशनवर येईल.
16 नंबरचा जो आहे तो सेकंड पोझिशनवर येईल, फर्स्ट पोझिशन फ्रॉम द लेफ्ट हँड अँड 16 इलेमेंट कम्स टू द सेकंड पोझिशन. बिलकुल आला तसाच तसा अँड सो ऑन. यानुसार मीन्स यानुसार टोटल ते रिव्हर्स ऑर्डरमध्ये होतील. देन व्हिच ऑफ द फॉलोइंग इज 19th इलेमेंट फ्रॉम द राईट हँड. राईट हँड मीन्स या एंडपासून 19th टर्मवर कोण. तर बाकीचे जे आहेत ते ॲडिटीज आहेत, यांच्याबद्दल काही बोललेलं नाही आहे, त्याला तसंच ठेवूया. मीन्स राईट हँडला हा हॅशच असेल, हॅशच असेल. तर इथून 19th टर्मवर बघूया. दॅट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 अँड 18 पर्यंत हा पोचला आहे. आणि बाकीचे इतर रिव्हर्स झाले आहेत. मीन्स हा ए इथे आला असेल, ए तिथे आला असेल ना. तर 18 पर्यंत तर गेला आहे. तर 19th टर्मवर कोण असायला पाहिजे. दॅट इज ए आहे का. यस हा इथे सिंपल ॲडिशन काहीच काम नाही, राईट ना. चला इकडे. यस यस ऑप्शन नंबर ए, सॉरी ऑप्शन नंबर बी, दॅट इज ए. क्लिअर. 4 गुण मिळाले. चौथा त्याला यस नाही काय यायचं नाही का. यस आहे. चला 5 गुण घेऊया मग. मज्जाच मज्जा असा प्रश्न आला तो, राईट ना. चला क्वेश्चन नंबर 5. How many numbers are there in the above arrangement, each of which are either preceded by vowel or followed by symbol. Preceded by and followed by. समजून घ्या. आपल्याला शोधायचे काय आहेत. हाऊ मेनी नंबर्स. काय शोधायचे आहेत. नंबर्स शोधायचे आहे. नंबर्स शोधायचे आहेत असे की जिथे बोलतोय की अरे विच आर आयदर प्रेसिडेड बाय वॉवेल, की हा जो नंबर असा शोधायचा आहे की त्याच्या मागे कोण असायला पाहिजे. वॉवेल असायला पाहिजे. प्रेसिडेड बाय वॉवेल और फॉलोड बाय सिम्बॉल. फॉलोड बाय मीन्स तो जो नंबर शोधाय त्याच्या समोरचा जो कोणता इलेमेंट असेल तो कोण असायला पाहिजे. दॅट इज सिम्बॉल. हे सिम्बॉल असायला पाहिजे. असे किती नंबर्स मिळतात. दॅट इज द क्वेश्चन. चला नंबर्सला फोकस करा. फक्त नंबर्सला फोकस करा. असा नंबर शोधायचा आहे ज्याच्या मागे वॉवेल असायला पाहिजे और ज्याच्या समोर सिम्बॉल असायला पाहिजे. बघा हे 3 नंबर्स आहेत. नंबरच्या मागे इथे वॉवेल्स मिळतो का. नाही. कॉन्सोनंट आहे तो, घेता येणार नाही. बट यानुसार नंबरच्या समोर सिम्बॉल मिळतो का. हा मिळतो आहे. मिळाला का एक मिळालंय. पुन्हा शोधा. बघा हा नंबर आहे, याच्या मागे वॉवेल आहे का. नाही. हा नंबर आहे, याच्या समोर सिम्बॉल आहे का. यस आहे. हा दुसरा मिळाला. यानुसार नंबरच्या समोर सिम्बॉल किती आहे. 2. असे किती मिळतील. दॅट इज द क्वेश्चन. पुन्हा बघूया. हा नंबर याच्या मागे वॉवेल नाही आहे, बट हा नंबर आहे याच्या समोर सिम्बॉल आहे. 7च्या समोर अँड इज सिम्बॉल, राईट. 3 झाले. पुन्हा काही मिळतं का. या नंबरच्या मागे वॉवेल आहे का. नाही आहे. या नंबरच्या समोर सिम्बॉल आहे का. यस आहे. 4 मिळाले. पुन्हा काही मिळतं का. हा नंबर आहे याच्या मागे वॉवेल नाही आहे. हा नंबर आहे याच्या समोर सिम्बॉल आहे. हॅशचं साईन आहे, सॉरी एक्सक्लेमेशनचं साईन आहे, राईट. तर असे किती मिळाले पेयर्स आपल्याला. 1 2 3 4 5 5 मिळेल. आहे का ऑप्शनमध्ये. इट मस्ट बी 5. 5 मीन्स 5 मार्क्स तुमचे. यस. असे आपल्याला नंबर शोधायचे आहेत. हाऊ मेनी नंबर्स. काय शोधायचे आहेत आपल्याला. नंबर शोधायचे. अँड फॉर नंबर असे नंबर शोधायचे आहेत जिथे कंडिशन ही दिली आहे इन द अबोव अरेंजमेंट ईच ऑफ विच आर आयदर प्रेसिडेड बाय अ वॉवेल. प्रेसिडेड बाय मीन्स असा नंबर शोधायचा आहे. प्रेसिड मीन्स मागे, ज्याच्या मागे इमिजिएट मागे कोण असायला पाहिजे. वॉवेल. वॉवेल मीन्स AEIOU. आता त्याच्यापेक्षा जास्त आहेत. 5 आहेत. तर हे 5 पैकी कोणीतरी मीन्स या वॉवेल मीन्स AEIOU या 5 पैकी कोणीतरी कुठल्या पण नंबरच्या मागे जर असेल तर त्याला काउंट करावं लागेल. तुमच्याकडे हे नंबर्स आहेत 199. तर या नंबरच्या मागे तर हा नंबरच आहे, घेता येणार नाहीच. बट या नंबरच्या मागे वॉवेल दिसतो का इथे. AEIOU पैकी नाही. हा झेड आहे. काय जर असतं तिथे की कन्सोनेंटला तुम्ही काउंट करा तर आपल्याला काउंट करता आलं असतं त्याला. हां समजा इथे समजा ए असतं तर याला आपण काउंट करावं लागलं असतं आपल्याला. याला पण इथे फक्त
और फॉलोड बाय सिम्बॉल और बोथ, की नंबर असेल त्याच्या मागे जर वॉवेल असेल त्याला पण काउंट करावं लागलं असतं तुम्हाला, ॲज वेल ॲज नंबर असेल त्याच्या समोर सिम्बॉल असेल त्याला पण काउंट करावं लागलं असतं. प्रेसिडेड बाय मीन्स मागे, अँड फॉलोड बाय मीन्स असा नंबर चूज करायचा आहे ज्याच्या समोर सिम्बॉल असायला पाहिजे, इमिजिएट नेक्स्ट, बरं का. तर आपल्याला वॉवेल तर कुठेच मिळाले नाही, हा एकच वॉवेल दिसतो इथे एक. दोघांना पण शिल्लक. जर समजा या अरेंजमेंटमध्ये असं काही असतं की ई 5 अँड ॲट 8, समजा असं असतं एखादी या अरेंजमेंटमध्ये, तर तुम्हाला ही एक पेअर तयार झाली असती जी नंबरच्या आधी वॉवेल शो करते, ॲज वेल ॲज हा 5 अँड ॲट 8 हा सिम्बॉल शो करतोय नंबरच्या नंतर, तर तुमचे 2 पेअर झाले असते. किती? तर तुम्हाला 2 पेअर्स काउंट करायला लागले असते, एकच नाही, राईट. हा क्वेश्चनमध्ये जर असं असतं की प्रेसिडेड बाय वॉवेल अँड नॉट ऑर, अँड प्रेसिडेटेड बाय वॉवेल अँड फॉलोड बाय अ सिम्बल, तर तुम्हाला 5 इकडे ई इकडे ॲट 8 हा जो आहे, तर या तिघांचं पण कॉम्बिनेशन तुम्हाला तो एकच पेअर तयार झाली असती की एक नंबर असा आहे ज्याचा मागे वॉवेल आहे आणि त्याच्या समोर सिम्बॉल, तर याला एकच करावं लागलं असतं तुम्हाला. ॲड जर असं इथे असतात तर ॲड, पण तिथे आहे ऑर, तर ऑरमध्ये तुमचे 2 वेगवेगळे पेअर सिलेक्ट होते, राईट. नाव क्लिअर? पक्का ना? बरं, मला सांगा हा टॉपिक घेतला होता का आपण अल्फा न्यूमेरिकल सिरीज? नाही. मग कुणाला शिकवलं होतं मी इथे तो? तुमच्या बॅचच्या पूर्वीच्या बॅचला असेल, झाला असेल कदाचित. तर तुम्हाला समोर कधीतरी येईलच अल्फा न्यूमेरिकल, त्याच्यामध्ये भरमसाठ क्वेश्चन तर सॉल्व्ह करू, त्यावेळेस हे सर्व डाऊट छोटे मोठे छुटके फुटके निघून जातील, राईट. क्लिअर? पण 5 गुण घेऊन या आता ज्यांचे ज्याचे एक्झाम्स, राईट. जर आला तर फ्रीचे देऊन जात आहे, काही ताण नाही. चला रे इकडे ऑनलाईनच. येस व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 झाला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. हां, 15 मार्क हा तर दिलेच तुम्हाला. बोन, सिटिंग अरेंजमेंट अँड पजल्स 15 मार्क्स. बट तुम्ही ही जी परीक्षा देताय ना, यामध्ये एकदम साधारणशे पजल्स आणि साधारणशेच तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन असतील. लांबलचक किंवा खूप लेंदी किंवा किचकट नाही, तुम्हाला सहज अरेंज करता येईल असेच प्रश्न आजपर्यंत बघण्यात आलेले आहेत. आपण घेतल्या ना पजल्स अँड सिटिंग अरेंजमेंट्स, राईट. घेतले आहे, तर सुरुवात कुठून करायचो आपण? जिथे डेफिनेट तुम्हाला एखादं स्टेटमेंट असेल ना, सुरुवात तिथूनच करा. हम खास तयार होतं, बिलकुल डेफिनेटली तयार होतंच. तर डेफिनेट स्टेटमेंट सोडवता येतात तुम्हाला, जे कधीच बदलू शकत नाही. जे सांगितलं आहे त्याला बदलता येत नाही, ते त्याच पोझिशनमध्ये राहतील, तर ते होतील तुमचे डेफिनेट स्टेटमेंट्स, राईट. तर शोधूया आपण इथे. जसा हा पजल देतो आहे किंवा सिटिंग अरेंजमेंटसारखं दिसतो आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, राईट. नॉट डिरेक्शनला ते फेस करत आहे तुम्ही. सिटिंग अरेंजमेंट की 8 स्टुडंट्स आहेत, PQRST UV अँड W. 8 स्टुडंट आर सिटिंग इन अ लिनियर रो अँड ऑल ऑफ देम फेसिंग द नॉर्थ डिरेक्शन. जर तुम्हाला हे सेंटेन्स आठवत असेल, तर नसेल तर पुन्हा आठवण करून देतो आहे की फेसिंग टू नॉर्थ डिरेक्शन. नॉर्थ डिरेक्शनला जर फेसिंग आहे म्हणजे तुमचा अर्धा पोर्शन सोपा झाला. त्याचं कारण असं की नॉर्थ डिरेक्शनला फेसिंग आहे मीन्स त्यांचे राईट साईड मीन्स आपला राईट साईड, त्यांचा लेफ्ट साईड मीन्स आपला लेफ्ट साईड. अर्धा पोर्शन हा सोपा करतो आहे जर नॉर्थ डिरेक्शनला असेल तर. अर्धा तर झाला आहे, अर्धा शिल्लक आहे, त्याला पण संपवून घेऊया. फक्त बघण्यात तुम्हाला की कंडिशन्स किंवा स्टेटमेंट्स काय काय दिलेले आहेत. देअर इज इक्वल डिस्टन्स बिटवीन ऑल पर्सन्स. ओके, यू सिट्स सेकंड टू द राईट ऑफ टी. टीच्या राईट साईडला सेकंड प्लेसवर कोण बसलेला आहे? यू बसलेला आहे. तर यांच्या राईट म्हणजे आपला राईट. तर हा जर टी असेल तर आपला राईट हा होत आहे, तर यांचा पण राईट हाच असायला पाहिजे. आणि टीच्या राईट साईडला सेकंड पोझिशनवर, हा फर्स्ट पोझिशन आणि ही सेकंड पोझिशन इथे बसलेला आहे. असं बोलताय ना, यू सीट सेकंड टू द राईट ऑफ टी. मला सांगा हे जे स्टेटमेंट आहे हे डेफिनेट आहे की इनडेफिनेट? डेफिनेट स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटमध्ये हे जे दिलं आहे ना, यामध्ये कुठलाच बदल होणार नाही. तुम्हाला ॲज इट इज याला तसंच ठेवावं लागेल. इट मीन्स सुरुवात तुम्हाला इथून करता येईल, हरकत नाही.
पण बघूया पुन्हा स्टेटमेंट कोणते कोणते देत आहेत. जर याच्यापेक्षा मोठं एखादं डेफिनेट स्टेटमेंट असेल तर त्याच्यापासून सुरुवात करता येईल आपल्याला. चला नेक्स्ट बघूया. 2 persons सिट बिटवीन टी अँड एस. टी आणि एस यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत. आता सांगा तर हे डेफिनेट स्टेटमेंट आहे का? हा, या टी आणि एसच्या मध्ये 2 बसले आहेत, पण टी लेफ्ट साईडला आहे, राईट साईडला आहे किंवा एस कुठे आहे माहिती नाही. याला तुम्हाला असं पण ड्रॉ करता येईल की एस आणि टी यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत. इथे 2 वे तयार होतात, पण 2 वे तयार होतात इट नॉट मीन्स की आपल्याला 2 वेगवेगळ्या मार्गाने जाणे आहे. कुठला पण एक पिक करणे. जर चुकत असेल आपला वे, तर पटकन त्याला क्रॅक करून दुसऱ्या वेने जम्प करणे, मग चुकणार नाही. राईट. तर हा डेफिनेटली याच्यापासून सुरुवात करणार नाही, पण कुठेतरी याला फिट करू नक्की. समोर बोलत आहे 2 persons सिट बिटवीन यू अँड क्यू. यू अँड क्यू यांच्यामध्ये पण 2 व्यक्ती बसले आहेत. इट मीन्स क्यू असा पण लिहिता येईल आपल्याला, यू असा पण लिहिता येईल. राईट. दोन्ही पद्धतीने होऊ शकतो तो, दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे डेफिनेट. समोर बोलत आहे डब्ल्यू सिट्स टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ क्यू. क्यूच्या इमिजिएट लेफ्टला, क्यूच्या इमिजिएट याचा लेफ्ट मीन्स आपला लेफ्ट, की कोण बसलेला आहे? डब्ल्यू. बरं, हे डेफिनेट आहे की नाही? बिलकुल आहे, डेफिनेट आहे. तर याचा वापर आपल्याला करता येईल ईस्ट. समोर बोलत आहे डब्ल्यू टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ क्यू. पी सिट्स टू द लेफ्ट ऑफ डब्ल्यू. हा जो पी आहे तो डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला बसला. तर याला असं ड्रॉ करू का की डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला पी असा ड्रॉ करू? करता येईल? नाही करता येईल. इमिजिएट लेफ्ट आहे का? इमिजिएट लेफ्ट असेल तर असं ड्रॉ करता येईल. बट हा होत आहे की पी हा डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला बसलेला आहे. डब्ल्यू इथे असेल, यांच्यामध्ये किती पण गॅप असेल, बट पी हा डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला चालला पाहिजे. इमिजिएट लेफ्ट नाही. याच्या पूर्वीचं जे होतं कंडिशन, डब्ल्यू हा इमिजिएट लेफ्ट होता क्यूचा, म्हणून याला ड्रॉ करता आला. बट याला तुम्हाला डेफिनेट म्हणता येणार नाही, कारण डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला पी आहे, डेफिनेटली आहे. बट इमिजिएट लेफ्ट आहे की 2 घर सोडून आहे की 4 घर सोडून आहे हे मात्र कन्फर्म आहे. इमिजिएट हा शब्द वापरला आहे तिथे. पी सिट्स टू द लेफ्ट, पी सिट्स टू द लेफ्ट ऑफ डब्ल्यू असं वापरलं आहे, नॉट इमिजिएट लेफ्ट. इमिजिएट लेफ्ट वापरला असता तर आपल्याला डेफिनेट मध्ये कन्वर्ट करता आला असता. हा डेफिनेट नाही. बट इतकं मात्र डेफिनेट आहे की डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला पी असायला पाहिजे किंवा पीच्या राईट साईडला डब्ल्यू असेल. व्हाईस वर्सा असे म्हणता येईल. राईट. चलो नेक्स्ट. पी सिट्स टू द लेफ्ट ऑफ डब्ल्यू बट नॉट, और पी सिट्स टू द लेफ्ट ऑफ डब्ल्यू बट नॉट नेक्स्ट टू टी. हा जो पी आहे हा लेफ्ट साईडला जर बसलाय डब्ल्यूच्या, बट नॉट नेक्स्ट टू टी. म्हणजे टीच्या नेक्स्ट मीन्स शेजारी नाही. नेक्स्ट मीन्स शेजारी. 2 शेजार असतात, 2 नेबर्स, लेफ्ट आणि राईट. तर टीचा शेजारी मीन्स इकडे हा पी किंवा इकडे पी हा असायला नको. तर याला आपण रफमध्ये टाकून घेऊया. जर इनकेस अरेंजमेंट करताना अशी काही कंडिशन आली की टीच्या बाजूला पी येतोय म्हणजे आपण चुकतोय, आपल्याला त्याला अवॉइड करणे की टीच्या आजूबाजूला कुठेच पी, नेक्स्ट मीन्स आजूबाजूला कुठेच पी असायला नको. चला पुन्हा काही दिलंय का? यस. ॲज मेनी पर्सन सिट टू द लेफ्ट ऑफ पी ॲज देअर आर टू द राईट ऑफ डब्ल्यू. याचा अर्थ असा की पीच्या लेफ्ट साईडला जितके व्यक्ती बसलेले असतील तितकेच कुणाच्या रे व्हीच्या राईट साईडला बसलेले असायला पाहिजे. की समजा तुमची अरेंजमेंट आहे आणि हा पी आहे तुमचा, तर पीच्या लेफ्टला जितके बसले असतील तितकेच व्हीच्या राईट साईडला बसायला पाहिजे. तर ही तुमची अशी रफर तुम्हाला तयार करते. किती बसलेले आहेत माहिती नाही, 1 असेल, 2 असेल किंवा 0 पण असू शकतो, हरकत नाही, 5 असतील. बट पीच्या लेफ्ट साईडला जितके आहेत तितकेच व्हीच्या राईट साईडला असायला पाहिजे. संपले का? नाही. एक पुन्हा आहे. वी डज नॉट सिट नेक्स्ट टू यू. अगेन नेक्स्ट टू यू. यूच्या आजूबाजूला कुठेच हा व्ही फिरकणार नाही. तर यूच्या इकडे किंवा इकडे व्ही असायला नको. काय केलं सुरुवातीला? रेफर्स तयार केलं. करा रेफर्स. आणि जिथून डेफिनेट तुम्हाला मिळत आहे तिथपासून सुरुवात करा. कदाचित होऊ शकतं की पहिले आपण रॉंग वेने जाऊ, बट सेकंड वे ज्यावेळेस अप्लाय करू त्यावेळेस काही हे सर्वच्या सर्व जे आपण रफर करून ठेवलेले आहेत जितके पण स्टेटमेंट्स
यापैकी कुठलंच स्टेटमेंट चुकायला नको. ज्यावेळेस यापैकी कुठलं स्टेटमेंट चुकणार नाही तेव्हाच तुमची अरेंजमेंट ॲक्युरेट झाली असं समजा. एक जरी चुकत असेल ना तर तुम्ही चुकलात. त्यानुसार तुमचे 2-3 प्रश्न चुकू शकतात. दॅट्स वाय एकही स्टेटमेंट चुकायला नको. आपल्याला 8 लोकांची अरेंजमेंट करणे आहे. यामध्ये तुमच्याकडे फक्त डेफिनेट स्टेटमेंट हा आहे आणि हा दोन, बट त्याच्यापेक्षा मोठा हा दिसतोय. हा दिसतोय मोठा. तर याच्यापासून सुरुवात करू की अरेंजमेंट कशी पण असो टीचा एक घर सोडून यू असायलाच पाहिजे. यू असायलाच पाहिजे. आता टी आणि यू आलेला आहे राईट. तर यू आला. यू बघा पुन्हा कुठे मिळतो का आपल्याला? हा इथे मिळतोय. या दोन पैकी समजा मी या वेने जात आहे की या वेने की यू इकडे आहे आणि क्यू त्याच्या राईट साईडला आहे 3rd पोझिशनवर. तर मी 1, 2 आणि क्यू इथे घेईन. जर मी या वेने जातो, जर मी चुकेल तर मी करेक्शन करून घेईन, त्याला ड्रॉप करेल आणि दुसऱ्या वेने जाईल खालचा. जर चुकेल तर हा आहे. किती प्लेसेस झाले आपले काउंट करा तर दॅट इज 1, 2, 3, 4, 5, 6 प्लेसेस. आपल्याला फक्त 8 प्लेसेसची अरेंजमेंट करणे म्हणजे 2 प्लेसेस कुठेतरी शिल्लक आहेत. चला इथे यू आलेला आहे, इथे क्यू आलेला आहे. क्यूच्या इमिजिएट लेफ्टला डब्ल्यू आहे. तर डब्ल्यू मला इथे घेता येईल राईट. त्याला सॉर्ट आउट केलंय. हा टी आहे बरं का. टीच्या राईट साईडला एस आहे 3rd पोझिशनवर आणि टीच्या लेफ्ट साईडला एस आहे 3rd पोझिशनवर. जर मी इथे लेफ्ट साईडला इथे एस घेईन तर 8 पेक्षा जास्त होत आहेत बघा. 8 पेक्षा जास्त होते ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 होत आहेत. आपल्याला 9ची अरेंजमेंट करायची आहे का? नाही. म्हणजे हा इथे लिहिता येणार नाही. तर जर हा घेतला तर तुम्हाला यानुसारच जावं लागेल. म्हणजे एस जो असेल एस तो टीचा 1, 2 2 घर सोडून इथे एस असायला पाहिजे राईट. पुन्हा 6 अरेंजमेंट आहेत. 6 पैकी तुम्हाला 2 अरेंजमेंट पूर्ण करणे आहे. त्यापैकी एक जागा इथे शिल्लक आहे. एक जागा इथे शिल्लक आहे. तुमच्याकडे 3 इनिशियल शिल्लक आहेत. कोणते कोणते? तर दॅट इज व्ही यायचा आहे राईट. पुन्हा पी पण येणे. मला सांगा हा व्ही मला इथे घेता येणार का? याच्यानुसार व्ही घेता येणार का? नाही, मला इथे घेता येणार नाही राईट. किंवा हा पी मला इथे घेता येणार का? टीच्या बाजूला नको तो. मला इथे पी घेता येणार नाही. तर बी आणि पी संपले. एक कोण राहिला शिल्लक इथून शोधा. तर दॅट इज आर राहिलेला आहे. तर आरला मी इथे घेईन. इन केस आरला मी इथे घेईन. तर ही कंडिशन बघा. ही कंडिशन काय बोलते? पीच्या लेफ्ट साईडला जितके आहेत तितके बीच्या राईट साईडला असायला पाहिजे. बीच्या राईट साईडला. तर मला 2च जागा शिल्लक आहे. 6च्या 6 जागा फिलअप झालेल्या आहेत. मीन्स मला एकतर बी इथे घ्यावं लागेल तर पीला इथे घ्यावं लागेल राईट ना. जर पीला इथे घेतलं तर पीच्या लेफ्ट साईडला हे 7 लोक मिळतात. तर बीच्या राईट साईडला पण 7 मिळतील. बट मला इथे बी किंवा पी घेता येणार का? इथे पी घेता येणार का? मला पी घेता येणार का? नाही, कारण टीचा शेजारी येतो. आणि पीला जर मी इथे घेणार नाही तर पीला मला फायनली इथे घ्यावं लागेल आणि बीला इथे घ्यावं लागेल. बीला इथे घ्यावं लागेल. तर अरेंजमेंट होतं. बट एक चुकतं बघा. हा जो पी आहे हा डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला पाहिजे. पी तर एक्स्ट्रीमली राईटला गेलाय. एक्स्ट्रीम राईटला गेलाय. तर ही कंडिशन पुन्हा चुकते इथे. इट मीन्स आपण हा जो वे अप्लाय केलाय ना यानुसार तुमची अरेंजमेंट होणार नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी ही खालची अरेंजमेंट घ्यावी लागेल. हे शो करून दाखवायचं आहे मला तुम्हाला. तुम्ही या वेने जाऊन तुम्ही अरेंजमेंट करू शकत नाही कारण तिथे कुठेतरी मिसमॅच होते. तर तुम्हाला हा वेने जाता येईल. इथे मल्टिपल 2 वे 2 पैकी एक पिक करणे ना आणि एक पिक केला तर तुम्हाला यालाच पिक करावं लागेल आणि याला पिक करावं लागेल. म्हणजे आपण चुकीच्या दिशेने जात होतो तर त्याला इन्स्टंटली करेक्शन करूया की डेफिनेट स्टेटमेंट तर तुमच्याकडे आहेच था आणि मला या वेने जायचं आहे. तर यूचा लेफ्ट साईडला क्यू असायला पाहिजे इकडे. तर मी त्याला इकडे घेतोय 1, 2 आणि हा क्यू इथे असायला पाहिजे राईट. आणि यानुसार जर आपण हा पहिला जर चेक केलाय यानुसार जर गेलो तर टीचा 2 घर सोडून 1, 2 तो एस असायला पाहिजे. याला पण ड्रॉ करून बघूया होतं. चला 1, 2, 3, 4, 5 प्लेसेस झाले. 5 प्लेसेस झाले. क्यूच्या इमिजिएट लेफ्टला डब्ल्यू आहे तर डब्ल्यू मला इथे घेता येतील. आता किती प्लेस झाले? 6.
हा जो टी आणि यू यांच्यामध्ये इथे जो आहे तो तुम्हाला पी आणि व्ही घेता येईल का? घेताच येणार नाही, कारण पी हा टीच्या शेजारी नको, व्ही हा यूच्या शेजारी नको. इट मीन्स इथे येणारा एकच प्राणी असेल हा आर, एकच प्राणी असेल ना आर. आरला तिथे घेऊया. राहिले दोन कोण राहिले? पी आणि व्ही. आणि व्ही ही कंडिशन काय होत आहे की पीच्या लेफ्ट डिरेक्शनला जितके असतील तितकेच व्हीच्या राईट डिरेक्शनला असायला पाहिजे. पण मला पी इकडे घेता येणार नाही या कंडिशननुसार. पी मला इकडे घेता येणार नाही, तर मला पी इकडेच घ्यावा लागेल आणि व्हीला मी इकडे घेऊ शकतो. तर आता कोणतं कंडिशन मिसमॅच होत आहे का बघा. चला टीचा तो तर यू आलाच आहे, याला इथे फिट केलं आहे आपण. हा तर ॲज इट इज इथे ठेवलेला आहे. क्यूच्या लेफ्ट साईडला डब्ल्यू आहे. हा पी डब्ल्यूच्या लेफ्ट डिरेक्शनला आहे का? आहे बघा, डब्ल्यूच्या लेफ्ट डिरेक्शनला. अंतर किती पण असो बट लेफ्ट डिरेक्शनला आहे. पुन्हा व्ही हा यूच्या जवळपास भटकला आहे का? नाही, एक गॅपमध्ये. पुन्हा पी हा टीच्या जवळपास भटकला आहे का? नाही. आणि पीच्या लेफ्ट साईडला जितके असतील तितकेच व्हीच्या राईट साईडला आहेत बघा. किती दिसतात? किती दिसतात लेफ्ट साईडला आणि राईट साईडला? 0. सारखंच असायला पाहिजे ना, किती पण संख्या असू शकतो ती. इट मीन्स माझ्या या कंडिशनमध्ये, या अरेंजमेंटमध्ये माझं कुठलंच स्टेटमेंट मिसमॅच होत नाही. जर माझं कंडिशन स्टेटमेंट कुठलंच मिसमॅच होत नसेल, इट मीन्स मला याला फायनल करता येईल. कधी त्याला फायनल कुठल्या तरी एकाच वेळी फायनल येईल बरं का. आणि तोच हा एकच वेळ दिसतो आहे. क्लिअर? चला, जर हे क्लिअर असेल तरच मग आन्सर्स मिळतील. चला इकडे ऑनलाईन फटाफट क्लिअर करा. येस और नो? चला, येस येस येस, व्हेरी गुड. तर ही झाली आहे तुमची टोटल अरेंजमेंट. याच्यावरून अरेंजमेंट केली की 3-4 क्वेश्चन कमीत कमी 5 असतात. ऑलमोस्ट 3 तर असतातच कमीत कमी. 3 मार्क्स घेऊन जातो कमीत कमी, जास्तीत जास्त 5. काय होतं? हू अमॉंग द फॉलोइंग सीट्स टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ टी. टीच्या इमिजिएट लेफ्टला कोण बसलेला आहे? क्यू. भेटतो ऑप्शनमध्ये. हिअर ऑप्शन नंबर 1. चला नोट करायचं, करून घ्या, समोरचा प्रश्न बघूया. नोट करायचं. येस, क्यू. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 वर करू. चला फास्ट. किती क्वेश्चन्स आहेत माहिती नाही, संपवावे लागतील. बघूया. चला, या क्वेश्चनचा आन्सर पण झाला आहे. हू अमॉंग द फॉलोइंग सीट्स टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ टी. टीच्या इमिजिएट लेफ्टला कोण आहे? क्यू. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला अरेंजमेंटसाठी मागे जावंच लागेल. राईट. क्वेश्चन बघा फक्त. हाऊ मेनी पर्सन्स आर सिटिंग बिटवीन एस अँड डब्ल्यू. एस अँड डब्ल्यूच्या मध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत? हा एस आहे. एस अँड डब्ल्यू 1 2 3 4 पर्सन्स असायला पाहिजे. मिळते का? यस, ऑप्शन नंबर सी. राईट. यस, ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. हू अमॉंग द फॉलोइंग, तेच दिसतंय बरं का. हू अमॉंग द फॉलोइंग सीट्स ॲट द लेफ्ट एंड ऑफ द रो. लेफ्ट एंडला कोण बसलेला आहे? लेफ्ट एंडला टी बसलेला आहे.
राईट, ही लेफ्ट हँड आणि ही राईट हँड, तर पी असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर हिअर इट इज ऑप्शन नंबर सी. राईट. चलो नेक्स्ट. द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन पी अँड आर. पी अँड आरच्या मध्ये जितके व्यक्ती बसले असतील, समजा 2, 3, 4 जे इज सेम आहे द नंबर ऑफ द पर्सन डब्ल्यू आर अँड. असा कोण व्यक्ती आहे त्याच्यामध्ये पण तितकेच असायला पाहिजे. तर पी आणि आर शोधूया आले आपण की पी आणि आर यांच्यामध्ये किती व्यक्ती बसले आहेत. तर पी आणि आर यांच्यामध्ये 1, 2, 3 बसले आहेत. तर क्वेश्चन होता की डब्ल्यू आणि कोणामध्ये 3 व्यक्ती बसले असतील तर डब्ल्यू आहे 1, 2, 3, तर तो यू असायला पाहिजे इथे. डब्ल्यू आणि यू यांच्यामध्ये पण तितकेच व्यक्ती बसले असतील तर शोधा ऑप्शन मध्ये यू. हिअर इट इज ऑप्शन नंबर डी. नाही कसे बघ. 4 of the following are alike in a certain way. ही शॉर्टमॅन आउटचा क्वेश्चन आहे. Hence they from a group which one of the following does not belong to the. हे 5 ग्रुप दिलेले आहेत. तर 5 पैकी 4 एकाच ग्रुपमध्ये वळतात पण एक वळणार नाही. जसं पी डब्ल्यू हा दिला आहे. देन डब्ल्यू हा ऑप्शन नंबर सी. का? अच्छा, डिफरन्सवर दिलेलं आहे. पी डब्ल्यूचा डिफरन्स, मग डब्ल्यू क्यूचा डिफरन्स, मग यांचं पण डिफरन्स त्यांच्यासारखंच असायला पाहिजे, यांचं पण डिफरन्स त्यांच्यासारखंच असायला पाहिजे. हा मिळतो का तसं पी क्यू? नाही. तर हा वेगळा आहे प्राणी. या 5 पैकी त्याला बाहेर हाकलून द्या आणि सॉल्व्हॅन. तर 5च्या या गटात हा बसत. राईट. मिळाले 5 गुण पुन्हा जर अरेंजमेंट झाली तर व्यवस्थित तरच. ओके, चला रे क्लिअर करा इकडे ऑनलाईनर्स फटाफट. यस यस. चलो देन नेक्स्ट. वा, खूप त्याचे मार्क आहेत की नाही. अरे सिलॉक्स. सिलॉक्स म्हणजे फ्रीचे मार्क बाजूला पडले त्याला उचला आणि स्टॅम्प करा बस. तसंच ना. पण त्यासाठी जितके पण पॉईंट्स आहेत ते माहिती पाहिजे. पॉईंट्स माहिती असतील तरच फ्री होतील ना, अन्यथा नाही. चल बघूया. ऑप्शन नंबर 1 काय होत आहे. 1 फॉलो होत असेल तर. सेकंड 2 फॉलो. आयदर ऑर माहिती नाही. आयदर ऑर त्यासाठी ऑप्शन नंबर सी. नायदर नॉर मीन्स दोन्ही रॉंग. इफ बोथ कन्क्लुजन राईट. जर दोन्ही राईट असतील तर ऑप्शन नंबर 5. छोटे छोटेसे पॉईंट आहेत ते सर्वचा सर्व तुम्हाला शिकवून चुकलेलं आहे आणि त्या पॉईंट्सवरच हे सर्वचा सर्व गुण भेटतात. एकही गुण यातला मिसमॅच होणार नाही. जसं क्वेश्चन नंबर 11 बघा. क्वेश्चन नंबर 11 पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहे. पॉझिटिव्ह जर कन्क्लुजन असतील तर तुमची तयार झालेली जी काही आपली लिगली डायग्राम आहे त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. बिलकुल तिथूनच फाइंड आउट करायचं. चला. सम कॅप आर हॅट. सम कॅप्स आर हॅट्स. देन ऑल हॅट्स आर डॉग. ऑल हॅट्स आर. स्टेटमेंट्स पॉझिटिव्ह आहेत. मीन्स निगेटिव्ह कन्क्लुजन आपल्याला चालणार नाही. शक्यच नाही. चालणारच नाही. निगेटिव्ह असेल तर त्याला तसं सापडू दे. बट निगेटिव्ह कन्क्लुजन जर विथ पॉसिबिलिटी असेल तर त्याचा विचार करणे आपल्याला. चला. नंबर 1 ऑल कॅट कॅन बी डॉग. कॅन मीन्स दॅट इज पॉसिबिलिटी. राईट ना. की सर्वच्या सर्व कॅप हे डॉग होऊ शकतात का. सर्वच्या सर्व कॅप हे डॉग होऊ शकतात का. पॉसिबिलिटी. ॲट एनी कंडिशन त्याला ट्रू करण्याचा प्रयत्न करणे आहे. जर मी हा डॉगचा सर्कल असा न बनवता मी असा तयार केला असता डॉगचा, तुम्हाला काही हरकत आहे का. अरे माझं स्टेटमेंट काय होत आहे. ऑल हॅट आर डॉग. सर्वच्या सर्व हॅट डॉग मध्ये येत आहे. बस संपलं. मी त्याला कसं पण ड्रॉ करेन कारण पॉसिबिलिटी आहे. अँड पॉसिबिलिटी आहे मी त्याला 100% ट्रू करण्याचा प्रयत्न करा. तर जर मी डॉगचा सर्कल असा वाढवला ज्याच्यामध्ये मी कॅप पण घेतली आणि मी एच फॉर हॅट पण घेतले तरी मला काहीच फरक पडणार नाही. मीन्स ही पॉसिबिलिटी मला ट्रू करते ना. चला नेक्स्ट बघूया. ऑल डॉग आर हॅट. आता इथे पॉसिबिलिटी नाही आहे. मीन्स ही जी या मोठ्या सर्कलच्या आतमध्ये ही जी आहे ना डायग्राम याच्यानुसारच झाली. बदल करण्यात येणार नाही की सर्वच्या सर्व डॉग हे हॅट होतील का. या आतमधल्या हा डॉग आहे आणि ही हॅट आहे. सर्वच्या सर्व डॉग हॅट होतील का.
सर्व हॅट हे डॉग आहेत, तर सर्व डॉग हॅट होणार नाही, बट सम डॉग्स आर हॅट्स असं बोललं असता तर आपल्याला त्याला राईट करता आलं असतं. बट सर्वचं सर्व डॉग हे हॅट होणार नाही. सम डॉग्स आर हॅट्स म्हणता येईल. इट मीन्स तुमचं पहिलं कन्फ्युजन राईट आहे आणि सेकंड रॉंग, तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. यस पियुष, ओनली वन फॉलोज. आठवतं का रे काहीतरी? हां, कंपॅरिझन ऑफ रँकिंग्स मीन्स इनइक्वॅलिटी अँड हा सिलॉक्स दोन्ही जवळपास सारखेच आपण शिकलो होतो. तर सर्व पॉईंट्स की फॉलो कसे होतात, रूल्स ऑफ फॉलोइंग्सपासून सर्व छोटे मोठे पॉईंट्स मी शिकवले होते. बस त्याला अटेंड करा, क्वेश्चनचे हे सर्व आन्सर्स घेऊन, राईट ना. ऑप्शन नंबर ए होईल या क्वेश्चनचं आन्सर. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 12. सम पेपर आर पेन. सम पेपर आर पेन. हा पेपर आहे, आर पेन, हे पेन पीपी ने सुरुवात होत आहे म्हणून त्याला लिहून टाकलं. समोर बोलत आहे ऑल पेज आर पेपर. सर्वचा सर्व पेज हे पेपर आहेत, म्हणजे पेज हा याच्या आतमध्ये आला पाहिजे, राईट. पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, निगेटिव्ह कन्क्लुजन चालणार नाही एक्सेप्ट पॉसिबिलिटी. चला कन्क्लुजन बघूया. सम पेन आर पेज पॉझिटिव्ह आहे. आकृतीमध्ये काहीही बदल न करता पेन आणि पेज यांचा संबंध मिळतो का? नाही मिळत. आकृतीमध्ये बदल करण्याची गरज नाही. चल, सम पेन कॅन बी पेज. कॅन मीन्स पॉसिबिलिटी, की काही पेन हे पेज होऊ शकतात का? यस डेफिनेटली. या पेजला मी असा ड्रॉ न करता असा ड्रॉ केला असता काही हरकत आहे? सर्वचा सर्व पेज पेपरच्या आतमध्येच दाखवत आहे मी, मीन्स याला मला ट्रू करता येईल. पॉसिबिलिटी आहे, 99% पॉसिबिलिटी हे ट्रू होतं, हे ऑलवेज सांगितलं आहे मी. फक्त एखाद्या कंडिशनमध्येच त्याला फॉल्स ठरवता येईल. क्लिअर आहे? काय असेल बघा याचा आन्सर काय? ऑप्शन नंबर सेकंड. फक्त सेकंड फॉलो होत आहे. चला नेक्स्ट. नोट करायचं नाही ना, सर्व डोक्यातच नोट झालं आहे सर आमच्या. आता हे क्वेश्चन नंबर 13. चलो क्वेश्चन नंबर 13. ऑनली आला रे बाबू तुमचा शब्द. आता तो ऑनली. ऑनली बॉल इज मीन्स बॉलच्या आतमध्येच नीबचा भाग असायला पाहिजे, राईट. ऑनली बॉल इज नीब मीन्स बॉलचा सर्कल तुमचा मोठा आणि नीबचा सर्कल तुमचा याच्या आतमध्ये दाखवता येईल. असंच काहीतरी होतं ना ऑनली वर्ड, राईट. की ऑनली बॉल इज नीब. नो बॉल आर बॅट. बॉल आणि बॅट यांचा काहीही संबंध नाही. बॉल आणि बॅट, जर बॉल आणि बॅटचा संबंध नाही तर बॉलच्या आतमध्ये हा जो नीब आहे ना याचा पण संबंध येणार नाही. बरं काय त्यासोबत बघूया काय बोलतोय कन्फ्युजनमध्ये. क्वेश्चन. नो नीब इज अ बॅट. नीब आणि बॅट यांचा काहीही संबंध नाही असा तो बोलतोय. माझे प्रयत्न काय असायला पाहिजे की हा जो कन्फ्युजन हा जो बोलतोय ना याला रॉंग ठरवण्याचे प्रयत्न असायला पाहिजे. मी प्रयत्न करेल, पुरेपूर प्रयत्न करेल, पण किती पण प्रयत्न जरी केला ना तरी मला याला रॉंग ठरवता येणार नाही, कारण नीब आणि बॉल बॅट यांचा काही एक संबंध नाही. तर हा फॉलो करता येईल की नाही? अरे हा खरं बोलताय ना. मी कितीही प्रयत्न केला तरी याला मला फॉल्स ठरवता येत नाही. इट मीन्स हा फॉलो होईल. तो बोलतोय नो नीब इज अ बॅट. तुम्ही याला किती पण राऊंड अँड राऊंड फिरवा, निगेटिव्ह कन्क्लुजन आहे, बट निगेटिव्ह स्टेटमेंट पण आहे तुमचं. कसं पण फिरवा, या नीब आणि बॅटचा संबंध जुळणार नाहीच. नाही जुळणार ना. जर हा नीब या बॉलच्या सेक्टरच्या आतमध्ये बसलेला आहे आणि या बॉलचा जर या बॅटशी काही संबंध नाही तर नीब सोबतही संबंध येणार नाही. आणि तोच हा बोलतोय की नो नीब इज अ बॅट. इट मीन्स याला मला ट्रू ठरवता येईल. ट्रू आहे तो. मी कितीही प्रयत्न केला तरी त्याला रॉंग ठरवता येणार नाही. त्याच्याजवळ तो फॉलो होईल. सम नीब कॅन बी बॅट.
नीचा काही भाग हा बॅक होऊ शकतो असा हा बोलतो. होऊ शकतो का? मीन्स कॅन बोलतोय मीन्स पॉसिबिलिटी आहे का? पॉसिबिलिटी फक्त एकाच केसमध्ये रॉंग ठरतं ज्यावेळेस ऑलची कंडिशन असेल आणि ऑलच्या कंडिशनमध्ये हा नीट बसतोय. याला कितीही प्रयत्न जरी केले तरी जरी पॉसिबिलिटी हा शब्द असेल तरी बॅक आणि नीट यांचा संबंध मला जोडताच येणार नाही कुठल्याच कंडिशनमध्ये नाही. तर ही पॉसिबिलिटी जर रॉंग झाली आहे आणि ही पॉसिबिलिटी रॉंग होत असेल तर तुमचा क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ओनली वन फॉलो. एकच फॉलो होईल. येस ओनली वन फॉलो शुभम. येस येस पियुष. एकच फॉलो होईल तर तुमचा ऑप्शन नंबर ए असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. येस नाही केव्हा होईल ते आयदर केव्हा होईल की दोन्ही ज्यावेळेस रॉंग होतील तेव्हा. इथे तुम्हाला दिसतंय निबानी बॅट पण त्यासाठी दोन्ही रॉंग असायला पाहिजे. आयदरवरचा कॉन्सेप्ट काय बोलत आहे? बोथ कन्फ्युजन मस्ट बी रॉंग. सर्वात पहिला पॉईंट. पण त्यापैकी एक राईट होत आहे ना. आयदरमध्ये घेता येणार नाही तुला. राईट ना. चला क्लिअर. नोट करायचं. ऑनली आठवतं ना रे एक स्पेशल लेक्चर घेतलं होतं आपण ऑनलीवर. Yes, one follows. Sonu, very good. Shubham, yes. Only one follows means option number 1. चलिए next. Again only. Question number 4. 14 मध्ये ऑनली लॅपटॉपचाच लॅपटॉपचाच हा काही पार्ट हा माऊस असायला पाहिजे. ऑनली लॅपटॉप्स आर माऊस. नो माऊस इज अ डेस्कटॉप. हा माऊस आणि डेस्कटॉप यांचा काही संबंध नाही. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. जर निगेटिव्ह कन्क्ल्युजन असेल तर या आकृतीला आपल्याला फिरवता येईल. मीन्स ॲक्सेप्टेड आहे. राईट. व्हेरीफाय करून बघावं लागेल. तर हे बोलत आहे ऑल लॅपटॉप्स कॅन बी डेस्कटॉप. सर्वच्या सर्व लॅपटॉप्स हे डेस्कटॉप होतील का? बघा लॅपटॉपच्या आतमध्ये हा जो माऊस आहे ना हा जो माऊस आहे म्हणजे इतका लॅपटॉपचा हा एरिया लॅपटॉपचा इतका एरिया हा तर डेस्कटॉप होऊच शकणार नाही. बाकीचा होऊ शकेल कदाचित बट हा एरिया होईल का? डेस्कटॉप नाही. आणि जरी इथे कॅन वापरला आहे तरी इथे ऑल बोलत आहे. ऑल सम बोलला असतं तर आपल्याला त्याला फॉलो करता आलं असतं. बट ऑल लॅपटॉप्स हे डेस्कटॉप होणार नाही कारण इतका पार्ट लॅपटॉपचा हा डेस्कटॉपमध्ये येऊ शकत नाही. फर्स्ट फॉर्म झाले. चला सेकंड. सम लॅपटॉप्स कॅन मीन्स सम लॅपटॉप्स कॅन बी डेस्कटॉप. तर हा डेस्कटॉप असा तयार न करता हा डेस्कटॉपने असा तयार केला असता जिथे या दोघांचा काहीच संबंध नाही. तर लॅपटॉप आणि डेस्कटॉपमध्ये संबंध दाखवता आला असता. मी सेकंडला मला फॉलो करते. पहिला सेकंड फॉलो. ऑप्शन नंबर सेकंड इथे व्हायला पाहिजे. येस ऑप्शन बी. ऑप्शन सेकंड. ओनली सेकंड फॉलोज. येस शुभम सोनू. तुमच्यापैकी ज्यांचं सिलॉक झालं नाही त्यांच्या डोक्याचा वरून जात असेल नक्कीच. कोण आहे असं ज्यांचं सिलॉक झालं नाही प्लीज रेज युअर हँड्स. नाही झालं. सर्व डोक्याच्या वरून सपाट झाले ना. नाही झालं ना. मग डोक्याच्या वरूनच चाललं असेल राईट. बट होईल तुमच्या कधीतरी. त्यावेळेस हे एकदम सोपे चिल्लर क्वेश्चन होऊन जातील. पटकन आन्सर देतील. बरं ज्यांचं झालं आहे ते सांगा तर खरंच सोपे असतात नाही क्वेश्चन. फ्री जे मार्क्स असतात ना इतकं आले पाहिजे बस. चला क्वेश्चन नंबर 15. आपण तर रिव्हर्स सिलॉक्स पण सॉल्व्ह केला होता बट तो तुम्हाला स्पेशली मेनसाठी पार्ट असतो रिव्हर्स सिलॉक्सचा. आणि ते पण इन्स्टंट होतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह शोधा इलिमिनेट करा. जर आला कधी तर त्यानुसारच करा. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. ऑनली हेडफोन्स मीन्स हेडफोनच्याच पार्टचा आतमध्ये समोरचा जो कोणी दिला असेल तो मोबाईल असायला पाहिजे. तर ऑल हेडफोनचा आतमध्ये मोबाईल असेल कारण ऑनली वर्ड यूज केलं आहे. ऑनली हेडफोन्स आर मोबाईल. सम बॉटल्स आर हेडफोन्स. सम बॉटलचा काही पार्ट आणि हेडफोनचा काही पार्ट हा सारखा.
पॉझिटिव्ह आहेत. चला काय होत आहे, सम मोबाईल्स आर बॉटल्स. कन्फ्युजन पण पॉझिटिव्ह आहे. आकृतीमध्ये बदल करायची का नाही. बघा तर मोबाईल आणि बॉटल यांचा काही संबंध दिसतो का आकृतीमध्ये? चेंज तर करायची नाही, काही दिसत नाही. हा बोलतोय सम, लॉंग करूया त्याला. नेक्स्ट, ऑल बॉटल आर हेडफोन्स. सर्वचा सर्व बॉटल हे हेडफोन्स पॉझिटिव्ह आहे. चेंज करण्याची गरज आहे का? आणि कॅन वापरलेला नाही आहे किंवा पॉसिबिलिटी वापरलेली नाही आहे. दॅट्स वाय आकृतीमध्ये कुठलाच बदल होणार नाही. तर सर्वच्या सर्व बॉटल हे हेडफोन दिसतात का आकृतीमध्ये? नाही दिसत. दोन्ही रॉंग होत असेल तर तुमचा ऑप्शन नंबर डी व्हायला पाहिजे. नायदर वन नॉट टू फॉलो, तर ऑप्शन नंबर डी होईल या क्वेश्चनचा आन्सर. येस, नायदर वन नॉट टू. शुभम, किती मार्क मिळाले? 15 गुण झाले की नाही तुमचे? येस, ऑप्शन नंबर डी अभिजित. येस शुभम. चला समोर. काहीतरी पजल टाईपच्या दिसतंय, बघूया याला पण. डिरेक्शन 16 to 20. Study the following information and so 7 persons, that is J, X, K, Y, L, Z and M goes to a party. Wow. On a different days. त्याला अर्थ मग डिफरंट डेजला जातात. एकत्र जायला पाहिजे ना सातच्या साथी, तर पार्टी होईल ना. एकटा एकटा काही काय पार्टी होणार आहे का तो? काही पण. वीक स्टार्टिंग फ्रॉम मंडे. मीन्स 7 लोक आहेत, मीन्स मंडे पासून 7 दिवस. तर त्या 7 दिवसाची अरेंजमेंट करणे. नो 2 persons गो टू पार्टी ऑन अ सेम डे. बस एकट्या एकट्यानं पार्टी करावी असं तो बोलतोय. 2 persons गो टू पार्टी बिटवीन के अँड झेड. आपल्याला मंडे टू संडे 7 दिवसाची अरेंजमेंट करणे. मीन्स उतरत्या लेवलवर करू, राईट ना. मंडेवर, त्याच्याखाली ट्यूजडे, त्याच्याखाली सो अँड सो जे असतील ते. जे बोलत आहे के अँड जे यांच्यामध्ये 2 व्यक्ती पार्टी करतात. के अँड झेड, के अँड झेड यांच्यामध्ये 2 व्यक्ती पार्टी करतात. राईट. डेफिनेट आहे, डेफिनेट आहे, डेफिनेट आहे. कुठे डेफिनेट आहे? हा झेड इथे असेल तर, हे इथे असेल तर डेफिनेट आहे का? नाही. कुठे डेफिनेट आहे? नाही. अशी चुकी करू नका बरं का. कोणी कुठे पण राहू शकतो. असं बोललं आहे का की के वर आहे आणि झेड खाली आहे? नाही. बट त्याचा नेक्स्ट सेंटेन्समध्ये ॲक्युरेट तेच बोललं आहे जे मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो आहे की के गोज टू पार्टी बिफोर झेड. म्हणजे झेडच्या आधी के पार्टी करत असेल म्हणजे के हा आणि झेड इकडे असायला पाहिजे. म्हणजे याला नाव करता येईल. आता डेफिनेट झालं ते, आता डेफिनेट झालं ते की के हा वर असायला पाहिजे आणि झेड हा खाली. चला नेक्स्ट. 1 person गोज टू पार्टी बिटवीन के अँड जे. के आणि जे यांच्यामध्ये एक व्यक्ती पार्टी करतोय. तर जे इथे पण असू शकतो, के इथे पण असू शकतो. हे डेफिनेट नाही आहे. समोर कधीतरी याला करू जसं आपण की 1 person गोज टू पार्टी बिटवीन के अँड जे. जे आहे तो हा जे क्या आहे जे. जे डज नॉट गो टू पार्टी जस्ट बिफोर झेड. की हा जो जे आहे जे तो झेडच्या आधी पार्टी करत नाही. म्हणजे झेडच्या वर जे यायला नको. आता बघा हा हे डेफिनेट तर तुमचं झालं जातं यार की इथे कुणीतरी आहे, इथे कुणीतरी आहे आणि हा झेड. तर झेडच्या वर जे यायला नको, हा जे यायला नको झेडच्या वर. आणि के आणि जे यांच्या दरम्यान एकच व्यक्ती आहे. तर के आणि जे यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे. जे जर इथे येत नसेल तर जे इथे असायला पाहिजे. जे इथे येणार ना, के आणि जेच्या दरम्यान एक व्यक्ती पार्टी करते. पण जे इथे येणार नाही याच्यानुसार तर जे तर डेफिनेटली मग केच्या वर जायला पाहिजे. राईट. तर केच्या वर तो जाईल तर त्याला आपण अशा पद्धतीने शो करूया. राईट. क्लिअर आहे ना? किती दिवस झाले? 1 2 3 4 5 6. एक 7वा दिवस राहिला आहे. 7वा दिवस प्लीज याला पण आपण इथे नोट करून टाकलेलं आहे. समोर समोर बघूया. जे डज नॉट गो टू पार्टी जस्ट बिफोर झेड. वाय गोज टू
पार्टी इमिजिएटली बिफोर एल. इमिजिएटली एलचा अगदी एक दिवसा अगोदर वाय हा पार्टीला जातो. म्हणजे हे दोघं जण जे आहेत ते कन्झिक्युटिव्ह डेजला जात असतील. आपले 6 दिवस झाले आहेत बरं का. 7वा दिवस एक तर याच्या वर येईल किंवा 7वा दिवस एक तर याच्या खाली येईल. तर हे दोघं जर कन्झिक्युटिव्ह डेजला जात असतील तर कन्झिक्युटिव्ह जागा असायला पाहिजे त्यांच्या. तर कन्झिक्युटिव्ह जागा या 2 दिसतात बघा. म्हणजे या दोघांना उचलून इकडे पेस्ट करता येईल मला. मिळाले ना वाय आणि एल. तर वाय आणि एलला मी इथे पेस्ट करून देतो आहे. दॅट इज वाय आणि अगेन फक्त 6 दिवस झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7वा दिवस शोधूया आपण. आणि हा एक प्लेस राहिलेला आहे. हा कोण फिल करेल त्याला आपण बघूया. वाय गोज टू द पार्टी इमिडिएटली बिफोर एल. एक्स गोज टू द पार्टी बिफोर एम. हा जो एक्स आहे एक्स हा बिफोर एम एमचा आधी पार्टी करतो. एमच्या आधी पार्टी करतो मीन्स एक्स वर असेल आणि एम खाली. बट आफ्टर जे. पण हा जो एक्स आहे हा जेच्या नंतर पार्टी करतो असा बोलतो आहे. या कंडिशनला समजून घ्या. एक्स हा जो आहे हा एमच्या आधी आला पाहिजे आणि जेच्या नंतर. जर मी ते 7वी जागा इथे घेतली. 7वी जागा जर इथे घेतली तर मला फक्त एम आणि एक्स दोनच फिल करण्यात. दोनच फिल. जेच्या खाली एक्स यायला पाहिजे. एक्स इथे घेतला तर एम इथे घेता येईल का मला? नाही. म्हणजे 7वी जागा इथे असणार नाही. 7वी जागा इथे असायला पाहिजे आणि इथे असायला पाहिजे तो एम. आणि एमच्या वर एक्स इथे असायला पाहिजे. नाही ना. एक्स कुठे असायला पाहिजे? इथे. तर एक्सला मी घेतो. झाले का 7? तर ही झाली तुमची फायनल अरेंजमेंट. पुन्हा काही दिलं आहे का? बस. तर पहिला मंडे लिहून देण्याची गरज आहे का? आणि शेवटचा संडे आणि मधले जे असतील ते दिवस क्लिअर करे. त्याचा नोट नाही करत. चला नोट करा. मग क्वेश्चनचे आन्सर्स ड्रॉ करू. चला ऑनलाईनच पटकन क्लिअर करा. झाले का 7 दिवसाचे अरेंजमेंट? हा मंडे झाला. चला नावं लिहून देत आहे. हा ट्यूजडे झाला आहे. हा ट्यूजडे. त्यानंतर कोणता येतो रे? वेन्सडे. मग थर्सडे. मग फ्रायडे आणि मग सॅटरडे आणि फायनली हा संडे. फोर ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक. अगेन तसाच मगाशी जसा एक क्वेश्चन होता. त्या 5 जे खाली दिलेले आहेत ग्रुप्स मीन्स त्याच्यापैकी कोण बसत नाही या गटात बघा. तर जे एक्स कन्झिक्युटिव्ह आहे. एक्स एल ऑप्शन नंबर बी राईट ना. मग के वाय कन्झिक्युटिव्ह आहे. एल झेड पण कन्झिक्युटिव्ह. झेड एम पण कन्झिक्युटिव्ह आहेत राईट. मीन्स ऑप्शन नंबर बी राईट ना. केले नोट? जायचं समोर. चल जाऊया. तर 3-4 क्वेश्चन तर असायलाच पाहिजे. क्वेश्चन वाचा फक्त वरचं सोडा. व मग द फॉलोइंग गोज टू पार्टी ऑन मंडे. मंडेला कोण जातं रे? दॅट इज जे. मंडेला जे जातोय आहे की नाही ऑप्शनमध्ये? हो आहे राईट. ऑप्शन नंबर 1. येस ऑप्शन नंबर ए. चलो नेक्स्ट. नंबर ऑफ पर्सन गो टू पार्टी बिटवीन जे अँड एल. जे अँड एल मध्ये जितके जात असतील तितकेच के अँड समोरच्या याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तर शोधा जे आणि एलच्या मध्ये किती जात आहेत? हा जे आहे आणि एल. तर 1 2 3 3 लोक जात आहेत. तर क्वेश्चन काय विचारलाय कोणाचा? के आणि जो दुसरा पर्सन असेल त्यांच्यामध्ये पण 3 जायला पाहिजे. तर के वरती जाणार नाही. 1 2 3 तो तुमचा आन्सर काय व्हायला पाहिजे? एम. एम मिळतं ऑप्शनमध्ये तर पाहिजे. ऑप्शन नंबर सी. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 19. फ्रॉम द फॉलोइंग गोज टू पार्टी जस्ट बिफोर झेड. झेडच्या
इमिजिएट आधी कोण जात आहे? झेडच्या इफेक्ट एल, एल हे असायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी. 4 मिळाले, 5 पण मिळायला पाहिजे. येस आहे. घ्या अरेंजमेंट तयार करा बरोबर. 5 कोण लिस्ट घेऊन जा. हो म्हणतो फॉलोइंग गोज टू पार्टी ॲट लास्ट. सर्वात शेवटी कोण जातो? एम. सर्वात शेवटी एमच होता ना मगाशी. येस एम सर्वात शेवटी. विचारा झाले क्लिअर? किती झालेले मार्क तुमचे? 20 मार्क झाले राईट. नाही तर समोर हो आहेत, समोर दिसतोय. क्लिअर? जायचं समोर. चला बघूया समोर काय आहे. या पुन्हा फ्रीचा मार्क असे प्रश्न तर फ्रीचे मार्क देऊनच जात आहे की काहीतरी एक नंबर दिलेला असतो, मग त्याला इवन ऑडनुसार काहीतरी अरेंजमेंट करा किंवा असेंडिंग करा किंवा डिसेंडिंग करा, असाच प्रश्न तयार होते की हा नंबर दिला आहे तुम्हाला 6 5 7 8 9 4 3 2 6. काय बोलत आहे बघूया. ऑड इवन आहे की काही मायनस करायचं आहे, काय पॉझिटिव्ह प्लस करायचं आहे. तर विच विल रिमेन द सेम पोझिशन वेन अरेंज इन असेंडिंग ऑर्डर फ्रॉम लेफ्ट टू राईट. असेंडिंग ऑर्डर समजतं ना, चढता क्रम म्हणजे सुरुवातीला लहान, तर मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा, अशा पद्धतीने. तर सर्वात लहान कोण दिसतोय? दॅट इज 2. तर 2ला सुरुवातीला घ्या. मग त्याच्यापेक्षा मोठा पण बाकीच्यांपेक्षा लहान 3 मिळतंय राईट ना. 3ला घ्या. मग हा 4 पण मिळत आहे, 4ला घेऊ. हा 5 पण मिळत आहे, 5ला घेऊ. हा 6 पण मिळत आहे, 6ला घेऊ. पण 6 2 वेळेस मिळत आहे बघा. तर ह्या 2 वेळेस घ्यावं लागेल 6. मग 7 मिळत आहे, 7ला घेऊ. 8 मिळत आहे, 8ला घेऊ. आणि 9 मिळत आहे, 9. क्वेश्चन काय चाललंय? विच विल रिमेन द सेम पोझिशन. सेम पोझिशन हा जो पहिला नंबर होता, ज्या ज्या पोझिशनमध्ये 6 5 7 ज्या त्याच पोझिशनमध्ये किती तयार झाले आहेत खाली बघा. तर एक पण नाही झालं, एकही तयार झालेला नाही आहे. आणि एकही तयार झालेला नसेल तर नन हे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. जसं इथे 8 आहे, त्याच्या खाली 8 तयार झालाय का? नाही. जे 3 आहे, 3 तयार झालाय का? कोणताच तयार झालेला नाही. तर क्वेश्चनचा आन्सर कधी कधी या क्वेश्चनमध्ये असं असतं की इवन नंबर्स असतील त्याच्यामध्ये 1 ॲड करा, ऑड नंबर्समधून 1 मायनस करा, कशाही पद्धतीची कंडिशन असतं. आणि त्यानंतर मग असा काहीतरी नवीन नंबर तयार होतो. अगेन तोच क्वेश्चन तयार होतो की रिमेन सेम आहेत का कोणी, असतील तर किती आहेत, 1 पेअर आहे, 2 पेअर आहे, 3 पेअर. तर तशा पद्धतीचे ऑप्शन्स असतात. क्वेश्चनचा आन्सर दॅट इज नन. नन. येस नन. अभिजित, सोनू ऑप्शन नंबर ई, शुभम ऑप्शन नंबर ई. क्लियर? चलो तर नेक्स्ट. हाउ मेनी पेयर्स ऑफ लेटर्स आर देयर इन द वर्ड हेलो? हेलो हेलो. अगेन हा क्वेश्चन पण याच्यापूर्वी पण तुमचा आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या मध्ये दिलेला आहे की ईच ऑफ विच हॅव ॲज मेनी लेटर्स बिटवीन in the word as they have been given in English alphabet. की समजा हा एच आहे, त्याच्यानंतर इंग्लिश अल्फाबेटनुसार I J K L M N O P Q R S T U V W X Y Z असंच ना. बघा मला याचा इंग्लिश अल्फाबेट की एच पासून काउंट करणे. बरं या क्वेश्चनमध्ये हे समजून घ्या की स्ट्रेट ॲज वेल ॲज रिव्हर्स ऑर्डर, स्ट्रेट दोघांमध्ये पण काउंट करायचं असतं की एच पासून आपण इकडे जाऊ. एचच्या नंतर आय मिळतो का? नाही. जे के एल कुठलाच मिळाला नाही राईट. तर याला प्रवास करा, कुठलाच मिळाला नाही इंग्लिश अल्फाबेट. नंतर ईच्या नंतर एफ मिळतो का? नाही. जी एच मिळतो का? नाही, कोणताच मिळत नाही. एलच्या नंतर एम एन मिळतो का? नाही. एलच्या नंतर एम मिळत नाही. ओ पासून आता रिव्हर्स डिरेक्शन. ओच्या नंतर कोणत्या तरी पी क्यू आर एस मिळतो का? नाही. एलच्या नंतर इंडियन रिव्हर्स ऑर्डरमध्ये एल एम एन ओ मिळतो का? नाही. एलच्या नंतर एम एन मिळतो का? नाही. ईच्या नंतर काय तर एफ मिळतो का? नाही. आणि हा तर ऑलरेडी
कुठलाच मिळालेला नाही. एकही नाही मिळाला. इथे पण एकही मिळत नसेल तुमचा ऑप्शन नन असायला पाहिजे. केले आहेत ना असे क्वेश्चन्स? केले आहेत की नाही? बोमला काहीतरी नाही निवड चुकत. हां मग तुम्हाला एक मिळाला असतं की समजा असा क्वेश्चन असता असा इथे समजा की असतं, समजा इथे की असतं तर एक्स पासून काउंट करा. एक्सच्या नंतर इनिशियल फॉर्मॅटमध्ये आय मिळतो का नाही, जे मिळतो का नाही, के मिळतो का, यस ही एक पेअर मिळाली असते. राईट. जर इथे समजा आर असतं, इथे समजा आर असतं, राईट. तर या ओ पासून रिव्हर्स ऑर्डरमध्ये येताना ओच्या नंतर पी क्यू मिळतो का नाही, आर मिळतो का, यस मिळाले आर. तर ही सुद्धा एक पेअर झाली असते तुमची. अशा दोन पेअर झाल्या असतात. राईट. दोन्ही ऑर्डरमध्ये स्टेट ऑर्डर रिव्हर्स ऑर्डरमध्ये काउंट करणे जितक्या पेअर्स होतील तितक्या येतील. दोन ऑर्डर दोन तर तुमचा आन्सर असते ऑप्शन नंबर 7. बट आपल्याला जो हॅलो वर्ड दिला होता त्याच्यामध्ये एकही पेअर जुळलेली नाही. दॅट्स वाय नाही. दिलेलं नसतंच ते, आपल्याला घ्यायचं नसतं रिव्हर्समध्ये पण. दोन्ही वेळी जावं लागतं. ओके क्लिअर. चला इकडे मार्क करा रे ऑनलाईनर्स. क्वेश्चन नंबर 22 क्लियर आहे का? यस. चलो आहे बेटा 10 मिनिट पुन्हा. हां अरे वा पुन्हा पजल. 8 persons JKLMNO P and Q goes to market on different dates. 8 व्यक्ती आहेत वेगवेगळ्या दिवशी मार्केटला जातात. No 2 persons go to market on the same date. एका डेटला दोघं जाणार नाही. कंडिशन कोणतं आहे, के गोज टू मार्केट इमिजिएटली बिफोर एम. हा जो के आहे हा इमिजिएटली बिफोर एम म्हणजे एमच्या आधी जातो, एमच्या आधी जातो. अँड ओ गोज टू मार्केट इमिजिएटली आफ्टर एम. ओ जो आहे तो इमिजिएट आफ्टर एम म्हणजे एमच्या नंतर इमिजिएट जातो. म्हणजे हे तुम्हाला जे मिळालं आहे हे डेफिनेट स्टेटमेंट मिळालं आहे. राईट ना. हे याचनुसार असतील, यांच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. चला समोर. 1 person goes to market between M and L. M आणि L यांच्यामध्ये एक व्यक्ती जात आहे. तर हे अशा पद्धतीचे पण असू शकतात. दोन वेळेस तयार होतील. राईट. डेफिनेट नाही. 2 persons go to market between O and N. O आणि Mच्या मध्ये दोन व्यक्ती जातात. तर M इथे पण असू शकतो आणि O इथे. डेफिनेट नाही बट कुठून तरी आपण याला डेफिनेट कन्वर्ट करतो. पी गोज टू मार्केट इमिजिएट आफ्टर क्यू. पी जो आहे तो आफ्टर क्यू, क्यूचा अगदी नंतर जातो आहे. तर पी गोज टू मार्केट इमिजिएट आफ्टर क्यू. तर क्यू आणि पी असं दाखवता येईल आपल्याला. इमिजिएट आहे म्हणजे हे डेफिनेट आहे, यांच्यामध्ये पण बदल होणार नाही. चल पी गोज टू मार्केट इमिजिएट आफ्टर क्यू. पी डू नॉट गोज टू मार्केट ॲट लास्ट म्हणजे पी हा सर्वात शेवटी खाली असायला नको. पी हा खाली असायला नको, तो मध्ये कुठेतरी किंवा वर असेल तरी चालेल. मीन्स पीच्या खाली कुणीतरी आहे, त्याला आपण रफवर की पीच्या खाली कुणीतरी आहेत. रफवर्कमध्ये असं ड्रॉ करता येईल. जे गोज टू मार्केट बिफोर आहे. बरोबर लक्षात घ्या. जे हा एनच्या आधी जातो. इमिजिएट आहे का? इमिजिएट असतं तर आपण यानुसार दाखवता आलं असतं. तर जे हा एनच्या आधी जात आहे तर एनच्या आधी इकडे कुठेतरी जे जात असेल, किती डिस्टन्सवर आहे माहिती नाही.
डिस्टन्स माहिती नाही, दॅट्स वाय त्याला आपल्याला डेफिनेट म्हणता येणार नाही. तर बट इतकं मात्र नक्की आहे की जे सुरुवातीला जाईल एनच्या आधी जाईल तो एन नंतर जाईल. जे डज नॉट गो टू मार्केट आफ्टर ओ, बरं आफ्टर हा जो जे आहे जे तो ओच्या नंतर मार्केटमध्ये जात नाही. पहिलं पण सेंटेन्स जेशी रिलेट होतं, जे गोज टू मार्केट बिफोर एन यांच्या आधी जात आहे. अँड जे डज नॉट गो टू मार्केट आफ्टर ओ, ओच्या नंतर जे जात नाही मार्केटला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा ओ जो आहे, हा जे जो आहे जे हा ओच्या आधी जात असेल, आहे ना. जर याला क्रॉस केलाय आपण तर त्याच्या वाईस वर्षा असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे हा जे जो आहे हा एनच्या आणि ओ, एन आणि ओ या दोघांचा पण आधी मार्केट करतो, आधी मार्केट तो संपवून घेतो आहे असा अर्थ झाला आहे की ओ आणि एन याच्या आधी जे मार्केट संपवतो. फायनली वन पर्सन गोज टू मार्केट बिटवीन पी अँड ओ, पी अँड ओ, पी अँड ओ यांच्यामध्ये एक व्यक्ती मार्केटला. चला हे सर्व रफर झाले. कुठेतरी फायनल अटॅचमेंट घेऊया ना. कुठे आपण सेंटेन्स सुटलं का रे? नाही ना. चला डेफिनेट को काय तुमच्याकडे के एम ओ, के एम ओ. तर हा तर डेफिनेटली यानुसारच असेल, यांच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. बरं इथे बघा ओ इथे दिसतोय, तर ओचा एक घर सोडून पी असायला पाहिजे. जर मी यानुसार जर गेलो तर ओचा एक घर सोडून मला पी मिळतो का? नाही. म्हणजे याला लॉक करूया. तर हा सेकंड जो आहे याला डेफिनेट करता येईल मला. मीन्स ओ पासून एक घर मी इथे सोडत आहे आणि पी इथे घेतोय, राईट. बरं ही कंडिशन बघा, पी हा सर्वात शेवटी जात नाही. म्हणजे त्या पीच्या खाली कुणीतरी असायला पाहिजे. सर्वात शेवटी दिसत आहे ते पीच्या खाली कुणीतरी एक कमीत कमी एक असायला पाहिजे. दोन्ही असतील, तिन्ही असतील, चारही असतील तरी चालेल. आपल्याला 8 व्यक्ती 8च आहेत ना रे. 8 व्यक्तीची अरेंजमेंट करणे आहे. 1 2 3 4 5 6 6 तर झालेत. त्यापैकी याला संपवलंय आपण, राईट. याला संपवलंय. बघा ही बघा एम आणि एल, एम आणि एल. तर एम आणि एल यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे. मीन्स एक व्यक्ती एल इथे पण देता येईल मला, एल इथे पण देता येईल. म्हणजे 8 व्यक्ती होत आहेत. मीन्स याला तुम्हाला पेंडिंग ठेवलं आहे. याला बघूया, याला की ओ आणि एन यांच्यामध्ये 4 व्यक्ती असायला पाहिजे. हा ओ आहे म्हणजे 2 व्यक्ती असायला पाहिजे. तर 1 2 एन इथे पण घेता येईल, एन इथे पण घेता येईल आणि एन इकडे पण घेता येईल, मला समोरही घेता येईल. मीन्स याला पण पेंडिंग ठेवू. तर याला बघूया. पीच्या अगदी वर क्यू आहे. हा पी आहे तर इथे क्यू असायला पाहिजे. 5 व्यक्ती तर डेफिनेट झाले आहेत. 8 पैकी राहिले 3 व्यक्ती. कोण कोण राहिले आहेत तुमचे? 3 मध्ये एल राहिलेला आहे. बरं ही कंडिशन आता बघा, एमचा एक घर सोडून एल. तर एमचा एक घर सोडून एल इथे घेता येईल का मला? नाही. तर एमचा एक घर सोडून डेफिनेटली एल मला इथे घेता येईल. तर ही सुद्धा कंडिशन तयार होते, राईट. चला पुन्हा याला फोकस करूया की जे हा एन आणि ओ यांच्या वरच असायला पाहिजे. जे हा एन आणि ओ टोटल किती झाले? ते 1 2 3 4 5 6 6 झालेले आहेत. शिल्लक राहिलेले आहेत तर 2. तर एक तर डेफिनेटली इथे खाली येईलच, डेफिनेटली. किंवा 2 जर घेतले तर जे तर आपला नाही आहे, ओ इथे आलेला आहे बरं का. तर जे तर वरच असायला पाहिजे, कुठेतरी या ओच्या वर असायला पाहिजे. जे काय बोलत आहे ओच्या वर जे असायला पाहिजे. एक खाली इथे तर डेफिनेट एक जागा घेणे आहेच, ही तर पक्की आहे. कारण पी हा सर्वात शेवटी मार्केट करत नाही. तर याच्या खाली कोणीतरी एक असायला पाहिजे. पण जे खाली घेता येणार नाही, कारण जे तर एन आणि ओच्या वर आहे. तर जे साठी मला इथे जागा जे घ्यावी लागेलच. आणि रिमेनिंग असणारी ही जागा कोणीतरी एखादा गरीब बसेल शिल्लक कोण राहिलाय एन, त्याला देता येईल मला. झाले का 8चा 8? 1 2 3 4 5 6 7 8. एखादा स्टेटमेंट बघा मिसमॅच होत आहे का? नाही, मीन्स परफेक्ट आहे सेंटेन्स. तुमचं कुठलं स्टेटमेंट मिसमॅच होत नाही, मीन्स ही झाली तुमची परफेक्ट. चला रे ऑनलाईनच क्लिअर करा. तर हे इकडे शेवटी ही तयार केली ही फायनल अरेंजमेंट. येस, क्वेश्चनचे आन्सर्स पण देता येतील. मग अगेन तसाच क्वेश्चन. 4 of the following 5 are right.
चार सारखे आहेत आणि एक वेगळं आहे. कोण मिळेल बघा? JP. ऑप्शन नंबर डी. का? JK मीन्स एकचे डिफरन्स आहे. LM मध्ये पण एकचे डिफरन्स आहे. KO मध्ये पण एकचे डिफरन्स आहे. JP मध्ये डिफरन्स जास्त आहे. दॅट्स वाय JP. बरं याला पण व्हेरीफाय करा. QN मध्ये पण एकचे डिफरन्स आहे. हे चार सारखे आहेत. तर JP हा वेगळा आहे. येस ऑप्शन नंबर डी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मग नोट करायचं आहे. तर फायनली मी शेवटी मग या त्याच्यावर येऊन जाईल. मग नोट करा. आपण संपून घेऊया क्वेश्चनसाठी. Who among the following goes to market immediate after O? ओच्या अगदी नंतर कोण मिळतोय? दॅट इज Q. राईट. Q शोधा. ऑप्शन नंबर सी. Q. येस ऑप्शन नंबर सी. चलो नेक्स्ट. द नंबर ऑफ द पर्सन गोज टू मार्केट बिटवीन J and M. J and M मध्ये जितके जात असतील तितकेच L and N कुठला तरी असेल त्याच्यामध्ये गेला पाहिजे. किती आहे? तर J आणि M चे डिफरन्स बघा किती आहे. तितकाच L आणि J आणि M दोनचं डिफरन्स आहे. तर L आणि O असायला पाहिजे तो. ओ ओके. नेक्स्ट. बरं 3च क्वेश्चन होते. आता तर सिक्वेन्स अँड सिरीज झाले. संपून घेतलं 5 मिनिटात. बरं 1 मिनिट मला आधी बघू द्या. टोटल किती आहे? 30 मीन्स 5 क्वेश्चन सगळे सिक्वेन्स अँड सिरीजचे संपून घेऊ. त्याला नोट करायचं होतं तुम्हाला. जाण्याच्या पूर्वी तो पेज काढून देईल. नंतर नोट करून घ्या. याला संपून घेऊया आधी आणि मग मी पडतो. मग तुम्ही धडपडत राहा इकडे नोट करत. सिक्वेन्स अँड सिरीज मीन्स एका पर्टिक्युलर वेनेच तयार होईल की पहिल्याचं रिलेशन जे दुसऱ्यासोबत असेल तेच तिसऱ्या चौथ्यासोबत 3 टाईपचे असतात बरं का. 3च टाईपचे रिलेशन असतात. एक तर स्टेट ऑर्डरमध्ये असेल की सर्वांचं मध्ये जे काही रिलेशन असेल ते सर्वांमध्ये पुट व्हायला पाहिजे. किंवा दुसरं एक असेंडिंग ऑर्डरमध्ये रिलेशन असतं की ते वाढत्या क्रमामध्ये व्हायला पाहिजे. पण जे काही असेंडिंग ऑर्डरनुसार असेल तर त्यांच्यामध्ये पण जी गॅप तयार होती ना ती एकतर सारखी असायला पाहिजे किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये असायला पाहिजे. आणि थर्ड एक असतो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. या 3च्या बाहेर तुमचा कुठलाच सिक्वेन्स अँड सिरीजचा क्वेश्चन तयार होत नाही. इथे बोलताय तुम्हाला दॅट इज 40, 50. तर इथे काय दॅट इज 110, 190 आणि 350. हा डेफिनेटली असेंडिंग ऑर्डरचा क्वेश्चन दिसतोय की इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 10. हा माहिती नाही. इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे 80. हा इथून इथपर्यंत डिस्टन्स किती मिळतोय रे? दॅट इज 160. बरं थोडंसं याला चेक करा. हा ट्वाईस होत आहे. 80ची ट्वाईस होत आहे. तर मी 10ची ट्वाईस जर करेल इथे 20चा डिफरन्स घेईल तर 50 प्लस 20 70 जर तयार करेल तर हे डिस्टन्स शुअर होतं का? कन्फर्म होतं का? तर यांच्यातील डिफरन्स होईल 40चा. आता बघा तर सर्व ट्वाईस इट मीन्स इथे किती यायला पाहिजे? 70 असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनच्या आन्सर. 3च्या व्यतिरिक्त सिक्वेन्स अँड सिरीज नसतंच. स्टेट ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर कुठला पण इच अँड एव्हरी क्वेश्चन त्याच्यानुसारच सॉल्व होतो. क्लिअर आहे? 70. चले नेक्स्ट. नोट करायचं आहे नाही? बरं नंतर एक एक नोट करून घ्या बरं ना मी गेल्यानंतर. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 सुरुवातीलाच क्वेश्चन मार्क आहे ना तो. हा 7 नाही ना. हा क्वेश्चन मार्क राईट. देन इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 4.5 आहे, इथे 9 आहे, इथे 22.5 आहे. अगेन असेंडिंग ऑर्डरमध्ये दिसत आहे की हा या 3 पासून हा 3 कसा तयार होत आहे तर मल्टिप्लाइड बाय 1. या 3 पासून हा 4.5 कसा तयार होत आहे तर मल्टिप्लाइड बाय 1.5. असेंड कशाने होत आहे? 0.5 ने. तर समोर 2चं असायला पाहिजे 4.5 into 2 दॅट इज 9. देन समोर 2.5 असायला पाहिजे 2.5. मग इकडे मागे रिवर्स येताना हा 1 आहे तर हा किती असायला पाहिजे?
हा 0.5 असायला पाहिजे. मीन्स इथे जर 6 घेतला तर 6 × 0.5 हा 3 तयार करेल, तर 6 तुमचा आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी, राईट ना. चलो नेक्स्ट. लिहून केली थांबतोय मी. चला इथे बघूया काय बोलतोय. दॅट इज 120, 156, 205, क्वेश्चन मार्क 350 and 4. राईट. डिफरन्स चेक करू तर हा किती म्हणतो आहे 36चा, राईट ना रे. हा किती म्हणतो आहे दॅट इज 49, राईट ना. बघ हा स्क्वेअरमध्ये तयार होत आहे. हा 6चा स्क्वेअर, हा 7चा स्क्वेअर, तर इकडे यायला पाहिजे 8चा स्क्वेअर म्हणजे 64. तर 64 प्लस 205 तर 269 यायला पाहिजे इथे. बघा तर भेटलं का. ऑप्शन नंबर डी. समोर जाल तर तो स्क्वेअरचा डिफरन्स येईल तो, राईट. चला समोर बघूया. क्वेश्चन नंबर 29 दिला इथे 1000 999 991 964 and 900 डिसेंडिंग टाईपचा आहे. बरं डिफरन्स बघूया. दॅट इज 1 यांचं 8, राईट ना. हां यांचं 27. फायनली हा शेवटचा काढायचा ना पुन्हा 64. बरं बघा बघा क्यूब्स दिसत आहेत. क्यूब्स हा 1चा क्यूब, 2चा क्यूब, 3चा क्यूब, 4चा क्यूब, तर इथे 5चा क्यूब असायला पाहिजे. डिफरन्स मीन्स 125चा डिफरन्स 900 मधून 125 मीन्स 775 आहे का ऑप्शनमध्ये. बघा तर दॅट इज ऑप्शन नंबर लास्ट. सिक्वेन्स अँड सिरीजचे जर 200-500 क्वेश्चन जर केलेत ना तुम्ही, तर हे जे सर्व टाईप्स आहेत ते डोक्यात फिरच होतं. एकदा सुरुवात करायची सतत आहे. भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व करून बघायचे असतात. खूप सारे व्हेरियस पॅटर्न्स आहेत बरं का. व्हेरियस पॅटर्न्सनुसार याला सॉल्व केलं जातं. ते पॅटर्न्सची ओळख जर पडवायची असेल तर ज्यावेळेस तुमचं सिक्वेन्स अँड सिरीज होईल ना, तर त्यावेळेस जवळपास 500 क्वेश्चन तरी तुम्ही सॉल्व करून बघा. वेळ लागणार नाही. 500 क्वेश्चन सॉल्व करायला फटाफट सॉल्व होतील. बट ते सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रश्न कोणत्या पॅटर्नमध्ये हे ओळखता येईल. त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला प्रॅक्टिस खूप करावी लागतं. चला इथे बघूया क्वेश्चन नंबर 30 की 3-7 23 95 479. जर एखादी सिरीज लहान संख्येपासून सुरू होत अचानकपणे वाढत असेल ना, मोठी होत असेल, तर डेफिनेटली तिथे मल्टिप्लिकेशनचा पॅटर्न आहे कुठला तरी मल्टिप्लिकेशनचा. कारण 3 पासून सुरू होऊन ती मोठी संख्या तयार झाली बघा 479. मीन्स कुठला तरी मल्टिप्लिकेशनचा पॅटर्न आहे, तर तो शोधून काढायचा आहे. या दोघांमध्ये तर शोधता येणार नाही, या दोघांमध्ये शोधता येणार, पण या दोघांमध्ये शोधता येईल की 7ला गुणीला 3 केला तर 21 प्लस 2 केला तरी मिळेल. हा बरं पॅटर्न अजूनही क्लिअर नाही. याच्यानुसार जर फॉलो होत नसेल तर दुसऱ्यानुसार येईल. बट हा असेंडिंग ऑर्डरमध्ये दिसत आहे. 23 × 4 केला तर 92 प्लस 3 मीन्स हा बघा 3ने मल्टिप्लिकेशन झाला तर 3 - 1 2 प्लस झाला आहे. 4ने मल्टिप्लिकेशन झाला तर 4 - 1 3 प्लस झाला आहे. तर इथून इथे जाण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 4 व्हायला पाहिजे. 95 × 5 मीन्स 475, राईट. 475 प्लस 4 दॅट इज 479. इट मीन्स ही जी संख्या आहे, ही संख्या इथून हा मल्टिप्लाइड बाय 3 हा मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1 असायला पाहिजे. तर इथे कोणता नंबर घेऊ मी की ज्याची दुप्पट प्लस 1 7 आली पाहिजे. दॅट इज 3. 3 × 2 6 अधिक 1 7 करता येईल, राईट. इथे कोणता नंबर आला पाहिजे, राईट. इथून इथे जर यायचं आहे तर मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 0 येईल तो. 3 × 1 3 अधिक 0 म्हणजे 3. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर दॅट इज ऑप्शन नंबर 3. डाऊट आहे नाही, एकदम सोपं आहे. ओके.
यस यस, 3 व्हेरी गुड. क्लियर आहे का रे? पक्क. त्या पेजवर जाऊ. ओके, आता तुम्ही याला नोट करून घ्या. मी निघतो. ओके, ऑल ऑफ यू ऑनलाईनर्स, थँक्यू सो मच.